करमाळीची कुलस्वामिनी आणि करमाळीचे ग्रामदैवत असलेल्या आई कमला भवानी मातेच्या दर्शनासाठी आज आपण करमाळ येथे आलो आहोत। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे हे प्रतिरूप मानले जाते। मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी येथे तुम्हाला पूर्व, दक्षिण आणि उत्तर अशी 3 द्वारे पाहायला मिळेल। येथे द्वाराची त्रिपद किंवा त्रिद्वार पद्धती आहे, जी की 3 लोक किंवा 3 शक्तींना संदर्भित करते। यामध्ये 3 लोकमध्ये स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक, तर 3 शक्तीमध्ये महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचा उल्लेख करता येईल। महाराष्ट्रातील दाक्षिणात्य पद्धतीची गोपुरी असणारे हे एकमेव मंदिर आहे, जिथे की 96 अंकाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे आपणाला पाहायला मिळते। प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला मंदिरामध्ये जाण्यासाठीचे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते। आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी 2 आणि बाहेरची 3 अशी एकूण इथे 5 प्रवेशद्वारे आपल्याला पाहायला मिळतात। मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोर पूजेचे साहित्य आपल्याला पाहायला मिळेल, जे की तुम्ही भवानी मातेच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ शकता। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला 2 तर उजव्या बाजूला 1 दीपमाळ आपल्याला पाहायला मिळते। दीपमाळ ही अंधकारावर प्रकाशाचा विजय याला संदर्भित करते। येथे असलेल्या 3 दीपमाळा ह्या 80 फूट उंच असून त्यामध्ये आतमध्ये वरती जाण्यासाठी 96 पायऱ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या मंदिराचे बांधकाम हे इसवी सन 1727च्या सुमारास सुरू करण्यात आले असावे असे बोलले जाते। कमलाभवानी मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर मुघली बांधकाम शैलीचाही प्रभाव असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। या मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिण, पूर्व आणि उत्तर दिशेला आहे। या मंदिराची आखणी ही जवळजवळ 80 एकर परिसरामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते। येथे जे बाहेरचे 3 दरवाजे आहेत त्या दरवाजावरती गोपुरी असेच आपल्याला पाहायला मिळते। येथे 96व्या अंकाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे, त्यामागे असे बोलले जाते की जे रावरांबा निंबाळकर होते यांना करमाळा जागिरी दिली होती की ज्यामध्ये एकूण 96 खेडे होती। त्यामुळे येथे मंदिरामध्ये जे पिलर आहेत ते 96 आहेत। तसेच बाहेर जी हत्ती बारव आहे त्याला पण 96 पायऱ्या आहेत। तसेच भक्तांना राहण्यासाठी साईडच्या ज्या ओवऱ्या आहेत त्या पण एकूण 96 असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। आणि मंदिर सजावटीमध्ये जी काही शिल्पचित्रे आहेत ते पण 96 असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। कमलाभवानी माता ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानले जाते। कमलाभवानी आईची मूर्ती ही गंडकी शैलीतील असून 5 फूट उंच, सिंहारूढ आणि महिषासुराचे निर्धारण करण्याच्या आवेशात उभी असलेली, अष्टभुजा आणि विविध आयुधे धारण करणारी महिषमर्दिनीची आहे। देवीच्या मूर्तीच्या वरील बाजूस उंच शिखर सहस्त्रीय असून त्यावर विविध देवदेवतांची शिल्पे कोरलेली आपणाला पाहायला मिळतात। हेमाडपंथी शैलीमध्ये केले गेलेले हे बांधकाम आजही एकदम उत्कृष्टरित्या चांगल्या स्थितीमध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। कमलादेवीच्या या मंदिराला तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दुसरे पीठ असे संबोधले जाते। देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। वार्षिक यात्रा ही कार्तिक पौर्णिमा ते चतुर्थीच्या काळामध्ये येथे साजरी केली जाते। हे मंदिर दर्शनासाठी सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू असते। उत्सवाचे दिवस सोडता येथे तुम्हाला दर्शनासाठी जास्तीचा वेळ नाही लागणार, परंतु जेव्हा येथे उत्सव असतो तेव्हा तुम्हाला इथे दर्शनासाठी जास्तीचा वेळही लागू शकतो।
मंदिरामध्ये दर्शन करून आल्यानंतर उजव्या बाजूलाच आपल्याला हे पाषाणातील शिवलिंग येथे पाहायला मिळते। देवीच्या मंदिराच्या चारही बाजूंना आपल्याला ओऱ्या पाहायला मिळतील, ज्या की 96 आहेत। त्यामध्ये निवासस्थानांची व्यवस्था केली जात असे। मंदिराच्या सभामंडपामधून बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूला ही गणेश मंदिर आपल्याला पाहायला मिळेल। आतील गणेशाची मूर्ती ही जे काळ्या पाषाण आहे त्यामध्ये बनवली गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते। मंदिरात प्रवेशाची जी 3 द्वारे आहेत त्यामधले जे तिसरे द्वार आहे ते मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस आहे, ज्याला की शिवद्वार म्हणून सुद्धा बोलले जाते। बाहेरच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर येथे तुम्हाला छोटेखानी दुसरे प्रवेशद्वार पाहायला मिळेल। मंदिराच्या चारी बाजूने असणाऱ्या 96 ओऱ्यापैकी काही ओऱ्या आज बुजवल्या गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या ज्या ओऱ्या आहेत त्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत, परंतु ज्या पाठीमागच्या ओऱ्या आहेत त्यापैकी काही बुजवल्या गेल्या आहेत। मंदिराचे दर्शन करून गोल वेढा घेतला असताना मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला सूर्यनारायणची 7 अश्वावरती असलेली ही मूर्ती पाहायला मिळते। हे पण मंदिर पूर्णपणे दगडामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत म्हणजे तुळजापूरची आई भवानी। रावरंबा निंबाळकरांचे वंशज रंबाजी नाईक निंबाळकर हे बरीच वर्ष तुळजापूर येथे वास्तव्यास होते। या काळात त्यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। तुळजाभवानी मंदिराच्या बाजूच्या ओऱ्या आणि जवळपास 12 ते 15 फूट रुंदीची भिंत आणि पूर्व पश्चिमेला 2 भव्य दरवाजे बांधले। त्यामुळे भवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला सरदार निंबाळकर हे नाव देण्यात आलेले आहे। रावरंबा रंबाजी निंबाळकर हे देवीचे उपासक बनले। तुळजापूर नंतर त्यांनी माडेचे माडेश्वरी व त्यानंतर करमाळ्याचे कमलादेवी मंदिर बांधले। तुळजापूर आणि माडेची मंदिरे ही किल्ल्याच्या धाटणीची आहेत, परंतु करमाळ्याचे हे जे मंदिर आहे त्याची बांधकाम शैली ही पूर्णतः वेगळी आहे। रंबाजीचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी हे मंदिर दाक्षिणात्य पद्धतीने बांधले आहे। इसवी सन 1740 ते 1743 दरम्यान रावरंबा जानोजीराव हे रघुजी भोसले समेत दक्षिणेत त्रिचन्नापल्लीच्या स्वारीवर गेले असताना तेथील मंदिराच्या प्रवेशद्वारावरील बांधकामाची गोपूर शैली त्यांना फार आवडली। रंबाजीच्या काळात सुरू झालेले कमलाभवानी मातेच्या मंदिराचे काम जानोजीरावांनी पूर्ण केले, मात्र मंदिराच्या रचनेत महत्त्वाचे बदल करून त्यांनी दाक्षिणात्य पद्धतीची गोपुरी बसवली आहेत, जी की आपणाला जे दरवाजे आहेत त्यावरती पाहायला मिळते। मंदिराच्या समोर उजव्या बाजूला 2 तर डाव्या बाजूला 1 दीपमाळ असल्याचे पाहायला मिळते। जी एक दीपमाळ आहे त्याच्या साईडला तसंच स्ट्रक्चर आहे जसे की दीपमाळीच्या खालती दगडांचं स्ट्रक्चर आहे। इथे दीपमाळ बांधली काही कारणामुळे बांधली गेली नसेल। ज्याप्रमाणे बाहेर 3 गोपुरे आहेत त्याप्रमाणे इथे 3 दीपमाळा बांधल्या गेल्या आहेत। दर्शन करून झाल्यानंतर मंदिराच्या पुढच्याच बाजूला जी समाधी स्थळे आहेत आपण ती पाहण्यासाठी जात आहोत। मंदिर आहे मंदिराच्या समोर अपोजिट साईडला इकडे जे 96 पायरीचे बारव आहे ते आहे। हा जो मंदिराच्या समोरचा एरिया आहे इकडे हे समाधी स्थळ आहे। ही समोर जी समाधी दिसते ती राजे रावरंबा निंबाळकरांची राणी होती त्यांचं आहे, आणि हे जे समाधी स्थळ आहे ते राजे रावरंबा यांचे आहे।
हे जे समाधी स्थळ आहे, समाधी स्थळाच्या आतमध्ये जे महादेवाची एक पिंड आपल्याला पाहायला मिळते आणि आपण आतमध्ये गेल्यानंतर वरचे जे फ्लोरिंगचे स्ट्रक्चर आहे ते मोगल शैलीमध्ये असण्याचे आपल्याला पाहायला मिळते। राणीचे जे समाधी स्थळ आहे ते एकदम इकडे कोपऱ्याला आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची जी शिल्पे आहेत ते तुम्ही पाहू शकता। त्याच्या आतील बाजूचे जे खांब आहेत ते हेमाडपंथी शैलीमध्ये आहेत, तर बाहेरचे जे 4 मुख्य खांब आहेत ते तुम्हाला मुघल शैलीमध्ये असल्याचे पाहायला मिळते। हे तुम्ही गायमुख पाहू शकता, तुटलेल्या अवस्थेत आहे जरा थोडंसं। येथील जी समाधी स्थळे आहेत ती दुर्लक्षित असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। येथे मोठ्या प्रमाणावर कचरा वगैरे आपल्याला पाहायला मिळतो, ज्याची की साफसफाई आहे ती होणे आवश्यक आहे। स्ट्रक्चर आहे ना हा दगडामध्ये बनवला गेला आहे। वरचे जे घुमट वगैरे आहे ते पण दगडामध्ये बनवले गेले। समाधी स्थळ पाहून झाल्यानंतर समोरच एक 100 फूट अंतरावरती 96 पायऱ्यांचे हत्ती बारव आहे ते पाहायला मिळते। त्याच्या साईडला एक झाड आहे जेथे की जे सैराट चित्रपट आहे त्याचं चित्रीकरण झालं होतं। आपण आता हे जे 96 पायऱ्याचे बारव आहे ते खालती उतरून पाहूत। असं बोललं जातं की जे कमला देवीचे मंदिर आहे ते मंदिर बांधण्यापेक्षा हे जे बारव आहे ते बारव बांधण्यासाठी थोडासा जास्त खर्च आला असेल, कारण हे जे बारव आहे ते खूप मोठे आहे आणि आजही एकदम चांगल्या स्थितीमध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। ह्या बारवामधील पाडणी काढण्यासाठी जी मोठ होती ते मोठ वडण्यासाठी हत्ती वापरले जात होते, त्यामुळे ह्या बारवाला हत्ती बारव असे बोलले जाते। बारवामध्ये खाली उतरण्यासाठी एकूण 12 टप्पे आहेत। 12 टप्प्यामध्ये एकूण 96 पायऱ्या आहेत, म्हणजे एका टप्प्यामध्ये एकूण 8 पायऱ्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। बारवामध्ये आतमध्ये जाऊन पाहण्यासाठी एक छोटीशी सदर आहे, ज्यावरती तुम्ही चालून जाऊन हे जे बारव आहे ते पाहू शकता। ज्याप्रमाणे समाधी स्थळे ते अस्वच्छता पाहायला मिळते, त्याचप्रमाणे हे जे बारव आहे त्या बारवातील पाणीही उपसणी नसल्या कारणामुळे एकदम हिरवे झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। तसेच त्याचे प्लॅस्टिकच्या बाटल्या वगैरे कचरा वगैरे पण इथे आपल्याला पाहायला मिळतो। करमाळ येथे फिरायला येण्यासाठी हे गाव टेंभुर्णी आणि नगर रस्त्यावर टेंभुर्णीपासून 45 किलोमीटर तर नगरपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे आणि जे जेव रेल्वे स्थानक आहे ते करमाळ्यापासून एक 18 किलोमीटर अंतरावरती आहे आणि पुण्यावरून जर तुम्ही भिगवण मार्गे येत असाल तर करमाळा एक 165 किलोमीटर आहे आणि जे सोलापूर आहे सोलापूरहून हे अंतर एक 135 किलोमीटर एवढे आहे। करमाळा येथे आल्यानंतर जे कमलाभवानी मातेचे मंदिर आहे, मंदिर समाधी स्थळ आणि जे बारव वगैरे आहे आणि करमाळ्यामध्ये एक छोटेखानी किल्ला आहे, तो पाहण्यासाठी तुम्हाला एक 5 ते 6 तासाचा वेळ इतका पुरेसा आहे। तुम्ही येथे येऊन वन डे ट्रिप पण करू शकता, त्यामुळे जेव्हा पण तुम्ही करमाळ्याला जाताय किंवा करमाळ्याहून पुढे दुसरीकडे जाताय तेव्हा या ठिकाणांना नक्की भेट द्या। मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जे समाधी स्थळ आहेत ते पाहण्यासाठी आणि बारव पाहण्यासाठी एक 1.5 ते 2 तास इतका वेळ पुरेसा आहे।
मित्रांनो, आजच्या ह्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. लवकरच भेटूया नवीन ठिकाणी नवीन भागामध्ये. धन्यवाद.